बीडपेक्षाही सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था ही वाईट आहे, भयानक आहे आणि सिद्धिविनायक बिलवडकरांची जी 22,000ंसाठी हत्या झाली होती, या हत्या प्रकरणावर माजी आमदार वैभव नाईक यांनी आरोप केलेला आहे. तर सिद्धेश शिरसाटचा आका कोण असा प्रश्न नाईक यांनी विचारलेला आहे. सत्ताधारी आमदारांकडून तपासावर दबाव आणला जातो आणि 2023 मध्ये मारहाणीचा व्हिडिओ या सगळ्या संदर्भात समोर आला होता. वैभव नाईकांच्या आरोपांना निलेश राणे यांनी उत्तर दिलंय. सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर राहणार चेंदवण या युवकाच्या 4 आरोपींनी जीवठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केला अशी तक्रार निवती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली. तात्काळ ह्या 4 आरोपींना अटक करण्यात आलेली होती. यामध्ये सिद्धेश अशोक शिरसाट वय 44 राहणार कोडाल, गणेश कृष्णा नार्वेकर राहणार माणगाव, सर्वेश भास्कर केरकर राहणार साताडा, अमोल शिरसाट राहणार कोडाल या आरोपींचा समावेश होता. सदर गुन्ह्याचा तपास करताना यामध्ये सदर आरोपींनी या अपहृत युवकाला कोडालमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. नंतर या आरोपींनी कट रचून त्याचा प्रेत सातारा येथील एक स्मशानभूमीमध्ये जाळला आणि त्याचे जे काही रिमेन्स होते ते एक तेरेखोल नदीमध्ये प्रवाहित केले. असा कट रचून त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा जो आरोपी आहे सिद्धेश शिरसाट, जेव्हा ही मर्डर केस घडली, जेव्हा 2 वर्षापूर्वीपासून ही केस पेपरामध्ये येते, तर 2 वर्षापूर्वी सिद्धेश शिरसाट तो उबाटामध्येच होता, वैभव नाईकांबरोबरच होता. उलट वैभव नाईकांनी सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे. पोलिसांनी डायरेक्ट वैभव नाईकांनाच इंट्रॉगेशन मध्ये घेऊन त्यांनाच विचारलं पाहिजे, तुम्हाला तुमच्याबरोबर असणारा माणूस, तुमच्या आश्रयाखाली असणारा माणूस, तुम्हाला त्याचे सगळे धंदे माहिती, तुम्हाला ते सगळे व्यापार माहिती, तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत,